जाणून घेणार लोकभावना। बाधित शेतकऱ्यांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन। माढा लोकसभा मतदारसंघात प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध अधिक तीव्र होत असून निमगाव ग्रामस्थांनी खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांची भेट घेऊन या प्रकल्पाविरोधात ठाम भूमिका मांडली। यावेळी सभापती दत्तात्रय भैया मगर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निवेदन सादर करत महामार्गाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी केली। निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले की प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा बागायत शेती असलेल्या सुपीक पट्ट्यातून जाणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतजमीन बाधित होऊन अनेक शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे। यासोबतच फळबागा, ऊस व इतर पिकांचे मोठे नुकसान होऊन परिसरातील शेती व्यवस्था उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। शक्तीपीठ महामार्ग हा बळीराजाचाच बळी ठरत आहे, अशा तीव्र शब्दांत ग्रामस्थांनी आपली भावना व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेत लवकरच या विषयावर सविस्तर आढावा घेण्याचे आश्वासन दिले। माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रभावित शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असून महामार्गाचा नकाशा, पर्यायी मार्ग आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यावर सखोल चर्चा केली जाईल असे त्यांनी सांगितले। तसेच या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाहीही खासदारांनी दिली। दरम्यान शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विविध गावांतून आवाज उठत असून येत्या काळात हा विरोध आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। ग्रामस्थांनी एकजूट ठेवत आपला लढा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। आणि जांभूड नावाचं जे गाव आहे, इथं भीमा नदीवरती पूल असणार आहे जांभूडमध्ये। जांभूडमधून पूल क्रॉस केल्यानंतर, नदी क्रॉस केल्यानंतर पुढे विठ्ठलवाडी, मलखांबी, उघडेवाडी, वेळापूरच्या उजव्या बाजूनं पुढे जाणार आहे। मधलीवाडी, निमगाव या ठिकाणी एक साखर कारखाना आहे। आता इथं पुढे पूर्ण आपला पठारी प्रदेश आहे, म्हणजे माळरान आहे। तर या मल्हार साखर कारखान्यापासून वर पुन्हा मगरवाडी, गारवड, जलबावी, हवालदारवाडी, खडकी, याच्यानंतर मसवडला बायपास मारून मसवडच्या पण उजव्या बाजूनं पुढे वाकी, दिडगाववाडी असा